श्रद्धा अंधश्रद्धेवर आधारित प्रश्नमंजुषा व चमत्कारिक प्रात्यक्षिकांची चित्रफित करण्यात आली। मॅग्नम ओपस संस्थेच्या वतीने प्रश्न तुमचा उत्तर दाभोळकरांचे हा मुलाखतीचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी विनोद शिरसाट यांनी त्यांच्याशी संवाद साधला। अमित अभ्यंकर दिग्दर्शित चित्रफितीच्या पूर्वार्धात पाण्याने आग लावणे, पाण्याचा दिवा पेटवणे, रिकाम्या कमंडलूतून पाणी काढणे, पेटता कापूर खाणे, सुई जिभीत घालणे, हवेतून सोनसाखळी काढणे, खिळ्यावर झोपणे असे चमत्कार करून दाखवण्यात आले। या प्रात्यक्षिकांची चित्रफित यावेळी काढण्यात आली। श्रद्धा व अंधश्रद्धा या विषयावर राज्यभरातून आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे दाभोळकरांनी दिली। ते म्हणाले, जगाचा एका वेगळ्या दृष्टीने अर्थ लावणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन। याचा इतिहास केवळ 400-500 वर्षापूर्वीचा असून धर्म परंपरेचा इतिहास 5000 वर्षापूर्वीचा आहे। तरीही सार्वत्रिकरित्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले जाते। यामागे काही कारणे आहेत। प्रत्येक कार्याच्या मागे कारण असते। ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकते। सत्याचा सातत्याने व अखंड शोध यात सुरू असतो। पूर्णविराम नसतो। ज्ञानप्राप्तीचा हा खात्रीशीर मार्ग आहे। अंधश्रद्धा निर्मूलन प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम असं एक पुस्तक मी 20 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं। लोकांच्या मनामध्ये सतत येणारे अंधश्रद्धाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, श्रद्धा, अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, वास्तुशास्त्र, भविष्य, अंगात येणं, याची उत्तरं मी त्याच्यात दिलेली होती आणि गेल्या 20 वर्षात त्याच्या 15 आवृत्त्या निघाल्या। त्यामुळे मॅग्नम ओपसने अशी कल्पना मांडली की आपण आता याची एक DVD काढूया। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये असलेले 2 प्रकारचे प्रश्न, एक म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न आणि दुसरं म्हणजे व्यापक या विषयाशी संबंधित असलेले प्रश्न, असे प्रश्न त्यांनी मागवले आणि त्यातल्या निवडक 25 ते 30 प्रश्नांना साधारण 2 तासामध्ये मी उत्तरं देणार आहे। आणि त्यामुळे आजच्या आधुनिक जगामध्ये आधुनिक माध्यमाच्या द्वारे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचेल। पुढं आम्ही ते फेसबुकवरही टाकू, कदाचित यूट्यूबवरही येईल आणि त्याच्यामुळे आमची चळवळ ही तरुणांच्यापर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचेल। माझं नाव गिरीश लाड, मी मॅग्नम ओपस IT कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि फाउंडर मेंबर आहे। माझी कंपनी ई-गव्हर्नन्समध्ये सोशल इनिशिएटिव्हसाठी प्रख्यात आहे। आम्ही आत्तापर्यंत विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून सामाजिक सुधारणेसाठी प्रयत्न करण्यासाठी काम करतो। गेल्या 4 वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्या ह्या एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही सायलेंट ऑब्झर्वर ॲक्टिव्ह ट्रॅकर नावाचं तंत्रज्ञान शोधून काढलं आणि 4 वर्ष मी या विषयात काम करत असल्यामुळे फक्त तंत्रज्ञान किंवा कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही, त्याच्यासाठी इतरही मार्ग अवलंबावे लागतील। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी फक्त मुलगाच पाहिजे याच्यासाठी जी काही महत्त्वाची कारणं आमच्या लक्षात आली, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। उदाहरणार्थ, मुलांनी जर का अग्नी दिला तरच मोक्ष मिळतो या कारणाकरता मुलगाच पाहिजे असा हट्ट धरणारा बराच मोठा वर्ग संपूर्ण भारतामध्ये आहे। तर अशा सगळ्या गोष्टींवर नरेंद्र दाभोळकरांचं गेल्या 25 वर्षांचं काम हे आम्ही बघितलेलं आहे, आम्ही अभ्यास केलेला आहे आणि मागच्या वर्षी आम्ही दाभोळकर सरांच्या अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरच्या ऑडिओ कॅसेट्स आम्ही पब्लिश केल्या होत्या। त्याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु याची जी गरज आहे ती अशिक्षित माणसांना जास्त आहे की ज्यांना वाचता येत नाही आणि ऑडिओ माध्यम हे ऑडिओ व्हिडिओ माध्यम हे खूप प्रचलित माध्यम असल्यामुळे ह्या माध्यमाचा वापर दाभोळकरांचा अंधश्रद्धाचा अभ्यास आणि त्यांना विचारले गेलेले विविध प्रश्न आणि जी काही बुवाबाजी चालते त्याच्यामध्ये जे काही जादूचा प्रयोग करून साध्या गरीब माणसांना फसवलं जातं ते कसं खोटं आहे हे दाखवण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे।